असं आहे की 2 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री महोदय माझ्याकडे पुणे आणि माझ्या मतदारसंघात येत आहेत. 10:30 वाजता पहिल्यांदा 10:30 ते 11:30 विभागीय पूर परिस्थिती वगैरे या बाबतीतली बैठक आहे. ती विधान भवनमध्ये पुण्याच्या होणार आहे, म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये. त्याच्यानंतर पत्रकार परिषद आहे 11 ते 12. 12 नंतर ते निघतील हडपसर मार्गे फुरसुंगी. माझ्या मतदारसंघामध्ये फुरसुंगी आणि देवाची उरुळी इथे पिण्याच्या पाण्याचं कचरा डेपोमुळे संपूर्ण खराब झालेले, त्यासाठी 100 कोटीची नवीन योजना मी केली होती 2017 त्या योजनेचं 75% काम पूर्ण झालं होतं. दुर्दैवाने पुढच्या या 2.5 वर्षात त्याला संपूर्ण खीळ बसली होती. मुख्यमंत्री महोदय या फुरसुंगी देवाची उरुळी या पाणीपुरवठा योजनेचं झालेल्या कामाची पाहणी करतील आणि आवश्यक निधी जो त्याला लागणार आहे तर आवश्यक निधीची घोषणा हे मुख्यमंत्री करतील आणि साधारणतः 60% सप्टेंबरपर्यंत ती योजना कार्यान्वित होईल आणि मार्चपर्यंत 100% जवळजवळ 1.5 लाख लोकांना पाणी घरापर्यंत पोहोचेल अशी महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्याबाबत पाहणी करून नंतर तिथून ते जेजुरीमध्ये खंडोबा दर्शन, म्हणजे लावणी भंडारा महाराष्ट्र जिंकावया निघाला हे कवन आहे मोठं आत्र्यांचं वगैरे, त्याप्रमाणे खंडोबाचं दर्शन करतील आणि 1:30 वाजता पालखीतळ मैदान सासवड, पालखीतळ मैदान क्रमांक 1 सासवड येथे मुख्यमंत्र्यांची सभा होईल. सभेनंतर मग ते पुण्याकडे रवाना होतील. 3-5 प्रोजेक्ट, एअरपोर्ट, गुंजवणीचं पाणी, गुंजवणीचं सँक्शन केलेले 600 कोटीचं मटेरियल येऊन पडलंय, ठप्प होतं जसंच तसं. हे 100 कोटीची पाण्याची लाईन 100% ठप्प होती जशीच्या तशी. 80% काम जवळजवळ मी आमदार असतानाच केलं होतं. पुढे काही खेळा लागला नाही. त्याच्यानंतर राष्ट्रीय बाजार, जो राष्ट्रीय बाजार हा भाजप युती सरकारच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी दिवेच्या गायरांमध्ये पुरंदरमध्ये मी प्रस्तावित केला होता, त्याला तत्वता मान्यता दिली होती. तो प्रस्ताव तसाच त्यांनी भिजत ठेवला आणि थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जागेमध्ये ती जागा विकत घेऊन करोडो रुपयाला बँकांची कर्ज फेडून तिथे प्रस्तावित बाजार केला होता. त्याच्याबद्दलचा महत्त्वाचा निर्णय घोषित करतील. जिथे दिवे बाजारामध्ये राष्ट्रीय बाजार आणि APMC पुण्याचं मार्केट जे होत होतं ते दिव्यालाच परत होणार आहे. या संदर्भातली घोषणा आणि या संदर्भातल्या संपूर्ण गोष्टी मुख्यमंत्री महोदय, ते एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. आणखी सगळ्यात महत्त्वाचा आणखी विषय होता तो पुण्यामध्ये जी समाविष्ट गावं झाली 11 गावं पहिल्यांदा, त्या 11 गावामध्ये टॅक्स इतका मोठा आलेला आहे की जिथे पहिला 3 लाख एका कमर्शियल आस्थापनेला 3 लाख टॅक्स होता, 15 लाख त्याचं वर्षाचं भाडं होतं. आता जो कॉर्पोरेशनचा टॅक्स पुणे महानगरपालिकेचा आला आहे तो 22 लाख येतोय, म्हणजे 15 लाख उत्पन्न 22 लाख टॅक्स. त्यामुळे लोक वैतागलेले आहेत आणि लोकांनी काही मागणी केली की बाबा एक तर टॅक्स कमी करा, नाही तर पूर्ववत अंमली जसं ग्रामपंचायतमध्ये होतो त्या ग्रामपंचायत पुनर्स्थापना करा आणि PMRDA ला विकासाचं जे संपूर्ण हे आहे त्याच्यामध्ये समाविष्ट, अशी त्यांची मागणी आहे. त्या संदर्भात सुद्धा लोकांशी चर्चा होईल. इथे मुख्यमंत्री महोदय देखील चर्चा करतायत. असे 5 महत्त्वाचे प्रकल्प, गुंजवणी, एअरपोर्ट, राष्ट्रीय बाजार, पिण्याच्या पाण्याची देवाची उरुळी आणि फुरसुंगीची आहे आणि त्याचबरोबर टॅक्स, पुणे महानगरपालिकेचा वाढीव टॅक्स 11 गावांचा आहे त्या संदर्भातला निर्णय. या संदर्भात संपूर्ण चर्चा प्रशासनाशी करून माननीय मुख्यमंत्री या बाबतीत महत्त्वाच्या गोष्टी संवाद हा शेतकऱ्यांशी करतो. मुख्यमंत्री जे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत त्यांच्या देखील भेटीगाठी घेताना पाहायला मिळत आहेत, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबत. मी आता अधिकृत प्रवक्ते जे आहेत शिस्त पाळली पाहिजे, त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकृत प्रवक्ते जे असतील ते बरोबर आपल्याला. शिवसेना साहब, हिंदी में जानना चाहेंगे कि मुख्यमंत्री आपके इलाके में पुणे जा रहे हैं, कई दिनों के दौरे पर हैं, जहां जहां पर भी 2.5 साल में काम नहीं हुए थे और प्रस्तावित काम भी रोक दिए गए थे, उन सारी जगहों पर मुख्यमंत्री खुद जाकर के सैंक्शन कर रहे हैं. क्या है पूरा दौरा? देखिए, जब मैं मंत्री था भाजपा सैनिक की गवर्नमेंट थी, वो टाइम पे ये 5 मेरे प्रकल्प है जो गेम चेंजर है. हाँ, गेम चेंजर है. तो उसमें नीचे से अगर हवेली से हम शुरुआत करते हैं तो देवाची उरुळी और फुरसुंगी, ये 2 गांव का 100 करोड़ की पानी पुरवठा योजना थी जिसका काम 70-75% पूरा हुआ था. दुर्भाग्य से गए 2.5 साल में कुछ भी काम आगे हुआ नहीं, पैसे भी दिए गए, निधि भी दिया गया. मुख्यमंत्री महोदय आढावा बैठक पुणे
विभाग के लेने के बाद पत्रकार परिषद के बाद उस पानी योजना को खुद होके विजिट करेंगे, चेक करेंगे और जो निधि वहाँ पे लगने वाला है जो कि 6-8 महीने में ज़्यादा से ज़्यादा 31 मार्च तक ये पूरा घर घर में पानी जाना चाहिए, इस हिसाब से उसकी पूर्ण नियोजन के वास्ते वो खुद वहाँ पे विजिट करेंगे। उसके बाद वो खंडोबा मंदिर जाएंगे जेजुरी में जो महाराष्ट्र का कुलदैवत है। उसके बाद पालखीतड़ मैदान क्रमांक 1 यहाँ पे पूरी किसानों के साथ संवाद करेंगे। मेरे हिसाब से बहुत बड़ी रैली 25-30 हजार लोगों की ये बड़ी सभा होगी जिसमें मुख्यमंत्री महोदय सबके साथ चर्चा करेंगे और जो प्रलंबित बड़े प्रकल्प वहाँ के थे, राष्ट्रीय बाजार जो दिवे में हमारे पास था वो दूसरे तालुका में लेके जाने की कोशिश की गई थी, वो वहीं रीइंस्टेट कैसा करेंगे उसके बारे में बात करेंगे। गुंजौनी का डैम का जो पानी है, गुंजौनी डैम मैं मंत्री था जब पूरा किया, उसकी जो डिस्ट्रीब्यूशन है 1000 करोड़ की लार्सन टुब्रो को दी हुई ऑर्डर है जिसके अंदर 500-600 करोड़ का मटेरियल आ चुका है लेकिन आगे का काम हुआ नहीं, निधि दिया नहीं गया। उसके बारे में भी मुख्यमंत्री महोदय किसानों के साथ बात करेंगे। उसके बाद जो हवेली का जो नीचे का पोर्शन जो 11 गांव जो समाविष्ट हुए पुणे में, वहाँ पे अतिरिक्त प्रचंड भयानक टैक्स लोगों के ऊपर लादा गया है, लोगों को काफ़ी नाराज़गी उसमें है। तो उसके बारे में कुछ रास्ता कैसे निकाले टैक्स कम करने का, या तो लोगों की ऐसी मांग है कि जैसे हम पहले ग्राम पंचायत में थे उसी ढंग से ग्राम पंचायत हमारी पुनर्स्थापित करो और पीएमआरडीए वहाँ पे डेवलपमेंट जोन है उनके साथ हमको अटैच करो, ये मांगे। उसके बारे में भी चर्चा करके वो मुख्यमंत्री महोदय उस विषय, तो 5 विषय के बारे में जो प्रोजेक्ट पूरे ठप थे 2.5 साल से, उसके बारे में उसको चालना देने के लिए दे आर ऑल पूरी गेम चेंजर है। इतने बड़े बड़े प्रोजेक्ट है, मेरे हिसाब से 50-60 साल में हमको कुछ मिला नहीं। ड्रॉट इफेक्टेड एरिया इतने हमारा नाम था, लेकिन आज जिस हिसाब से जो प्रोजेक्ट है ये अगर कंप्लीट होते तो मेरे हिसाब से महाराष्ट्र में नंबर 1 पे ये विभाग जाएगा। एयरपोर्ट, गुंजौनी का पानी, पुरंदर उत्सव पूर्ण हो गया, राष्ट्रीय बाजार और ये सब प्रकल्प जब कार्रवाई नहीं तो 2-2.5 साल में पूरे हो सकते। क्या लगता है आपको कि शिवसेना को 2.5 साल में खत्म करने के लिए महाविकास आघाड़ी ने जिस तरीके से प्रोजेक्ट रोके ताकि आप लोगों का वोट प्रोजेक्ट रोके नहीं, प्रोजेक्ट भगाने की भी कोशिश की। हमने मंजूर किया हुआ जो एयरपोर्ट का प्रोजेक्ट था 7 गांव में, उसमें हमने बाद में कुछ कंट्रोवर्सी किसानों की, तो पारगांव करके गांव में वो छोड़ के 6 गांव में करोगे, वहाँ पे 100% परमिशन डीजीसीए, डिफेंस सब कुछ हुआ था। महाविकास आघाड़ी की सरकार आई, बोले वहाँ लोगों का विरोध है। हमने कहा उनको कि रेट डिक्लेयर करो और 5-6 महीने का टाइम दे दो, अगर नहीं देते लोग स्वेच्छा खरीदी में तो हम ये करेंगे कि आपको जहाँ लेके जाना है वहाँ लेके जाए। लेकिन महाविकास आघाड़ी ने वो जगह छोड़ के दूसरी जगह, जिसमें पुरंदर में रिसे पिसे और छोटे मोटे 5 गांव और टर्मिनस आगे सुपे में, बारामती में ऐसा षड्यंत्र हुआ था। खाली ठप नहीं हुए, वो प्रोजेक्ट भगा के लेके जाने की भी कोशिश की गई। एयरपोर्ट और राष्ट्रीय बाजार जो बहुत बड़ा टर्निंग पॉइंट है, ये 2 प्रोजेक्ट तो बाहर लेके जाने की कोशिश की थी। मुझे खुशी है ये जो बदलाव हुआ सरकार में, क्योंकि ये प्रोजेक्ट सब मंजूर करते टाइम एकनाथ भाई भी थे मंत्री, और उस टाइम पे देवेंद्र फडणवीस, उनके माध्यम से और उनके सहकार्य से ये सब कुछ हुआ था, कर्म धर्म सहयोग से और हमारे नसीब से, सब लोगों का नसीब में मानता हूँ कि वापस हुआ है और उस हिसाब से ये नई शुरुआत वापस होगी। ये प्रकल्प यहीं पे होगा। संजय राऊत म्हणतात की सरकार पडेल, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, कधी पण आश्चर्य वाटून संजय राऊतांना सिझोफ्रेनिया झालेलं असं मी सांगितलं होतं, त्याच्यात सगळं आलेलं आहे। असं आहे की प्रयत्न झाला, असं एक विलंब फक्त निधी तर दिले नाहीत, हा एक प्रकार झाला गुंजवणीसाठी वगैरे, परंतु महत्वाचे 2 प्रकल्प, एअरपोर्ट आणि राष्ट्रीय बाजार, दिवे येथील गायरांमध्ये असणारा राष्ट्रीय बाजार, हा राष्ट्रीय बाजार पुरंदरमधून रद्द करून तो यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या विभागामध्ये करोडो रुपये विकत घेऊन ही जागा सरकार थ्रोवे प्राईजला मिळेल आणि एक चांगलं काम तिथे उभं राहील, पण तिथे करोडो रुपये देऊन
यशवंत सहकारी साखर कारखान्यामध्ये राष्ट्रीय बाजार आणि पुण्याचा विस्तारित बाजार नेण्याचं षडयंत्र झालं होतं. नशिबाने ते षडयंत्र आता थांबवण्यात येईल असं मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिले. निश्चितपणे परत दिवे इथेच तो प्रकार होईल. एअरपोर्टच्या बाबतीमध्ये 7 गावामध्ये एअरपोर्ट प्रस्तावित केला होता देवेंद्र भाऊ फडणवीसांनी. DGCA पासून डिफेन्स सगळ्या परमिशन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तिथे झाल्या होत्या. हाय पॉवर कमिटीची पंतप्रधानांच्या अंतर्गत असणारी जी कमिटी होती, डिस्टन्स 120 किलोमीटर 2 एअरपोर्टमध्ये असायला होते, 105 होतं, त्याची देखील मंजुरी झाली होती. परंतु इथे लोक विरोध करतायत. हे फक्त नाव सांगून बारामतीकरांनी हा प्रकल्प दुसऱ्या पुरंदरची नावं फक्त जिथे लँडिंग वेल अशी 4-5 गावं घेतली आणि बाकी तुमचा टर्मिनस हा सुप्यामध्ये बारामती नेण्याचं षडयंत्र होतं, पळवण्याचा हा षडयंत्र होता. निश्चितपणे देवाच्या दयेने हे सरकार बदलल्यामुळे हे 2 महत्त्वाचे प्रकल्प जे पुढच्या 10-20 पिढ्यांचे आमचे महत्त्वाचे आहेत, त्याच्यामध्ये निश्चितपणे देवाने आम्हाला न्याय दिला आहे. एकनाथ शिंदे भाई आणि DCM देवेंद्र फडणवीस या दोघांना याची कल्पना असल्यामुळे आता पुढचं काम जोरात सुरू आहे. भागात प्रोजेक्ट पळवण्याचं काम होतं ते बारामतीला त्यांना न्यायचे होते ना. आणि एक खाली यशवंत सहकारी साखर कारखान्याचे MEC बँकेचं लोन, पुणे जिल्हा बँकेचं लोन करोडो रुपये त्या मार्केटमधून घेतले असते, आणखी काय हानाहानी केली असती. आणि इथे तर सरकारची जागा आहे आणि एकदम प्राईम जागा आहे. घाट चढून वर आल्याबरोबर जागा आहे. 5 कोटी एकरची जागा सरकारकडून फ्रीमध्ये मिळत होती ते बाजार करायला. कॉस्ट सुद्धा एकदम कमी होईल. तर त्यांनी आता बदललं होतं. निश्चितपणे त्याच्यात बदल होईल.